ते होत पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपलेला बघितला कुठं पडतं ते त्याला माहित आहे मध्ये जात आहे बाजूला लागतंय सगळे अक्कल असते त्याला काय ते मार एवढं बायकोला मार मार मारतं पेल्यावर सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं पिल्यावर कळत नाही कसं कळत हात म्हणायचं बरं कळतो आता काय करायचं माय पिलं ना टोपल्यावर शेळीच्या ज्यांना समोर नेऊन ठेवायच्या त्याला म्हणायचं काळं मनुक आहे ताकद वाढती गोड लागतात खाली का ग मा अगं किती बी टाकलेली असू दे तेवढ्या धुंदीत म्हणेल येडा आहे का मी सगळं कळतो फक्त अटेन्शन स्वीकारत ही माणसं यांना फक्त लोक माझ्याकडे कशी बघतात ह्याचं वाट बघतात कळत कसं नसतंय सगळं कळतंय आणि ते डोक्यातनं काढा इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही जर स्वतःला अक्कल येत नाही की आपल्यामुळं कुटुंबाचं वाटोळं व्हायला लागलंय तर ही दारू सोडित नाही ती अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती ना पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र इकलं असतं पण इंजेक्शन आले ना आई शपथ सांगतेस आणि असं झोपीत दिलं असतं रातचं ही म्हणली असती चांगला आणि मला एक सांगा तुम्ही हसलं वागून पुढच्या पिढीला काय शिकवणार आहेत आता ही म्हातारी माणसं निश्चित तोंडवर करून म्हणतात पोरवाया गेली अहो पण बाबा का गेली बिडी फुको फुको तुमची थोबाला आत गेली म्हणून आमची फोन तुम्ही काय केलं यानं डोकं ऐक तुम्हाला म्हातारपणात मारुतीच्या वट्ट्यावर बसून मी पत्ती खेळले हा ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली तुम्ही गुणाचे एवढी पोरच वाया गेली आहे काय बाबा आता या म्हाताऱ्या बाई कसं दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरीत होय यांना काय लाज आहेत होय आमच्या जमान्यात नव्हतं माया असो आम्ही किती इज्जतीनं खाल्लं किती कष्ट केलं ह्यांना काय झळ आहे सगळं आयतो भेटलो होय ग मा पण तू आता काय करती तू आता मिसरी चोळती तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं ह्याचा विचार केला का तू हातभर वास त्या मिसरीचा तसल्याच तोंडानं त्या 1.5-2 वर्षाच्या नातवाचं मचा मुख घेते काय वाटत असेल त्यांना त्या बिचाऱ्याला काय म्हणा येत नाही तुम्हाला सांगितलं असतं त्यानं महाराज काय ज्ञान शिकवणार तुम्ही पुढच्या पिढीला आणि हे बघा छोट्या छोट्या गोष्टी गांभीर्यानं घ्या आपल्या लेकरांसमोर आपण कधीच आपल्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही का करायचा तुमचा नवरा आहे ना तो त्याचा बाप आहे ना त्याच्यासाठी पांडुरंग आहे तो तुम्ही त्याची इज्जत काढली त्याच्या नजरेत काय त्याची इज्जत राहणार आहे आपल्या लेकरांना आपल्या सासुसऱ्यांविषयी कधीच वाईट सांगायचं नाही ते नसताना लय प्रमाण वाढलं तुमचं खुशाल लेकरांना म्हणता तुझी आजी लय बाराची आहे तुला काय करायचंय अरे त्याची आजी आहे ती कशी काय असं ना ती घेत ना समजून आणि तुम्ही काय अपेक्षा करता तुम्ही तुमच्या लेकराला तुमच्या सासूला भेटू देत नाही उद्या त्याचं लेकरू झाल्यावर तुम्हाला भेटू देणार आहे ते अगं कर्माचं फळ भेटतं ग माय विचार करत जा आणि तुम्हालाही सांगते लेकरांसमोर आई माईवर शिव्या देत जाऊ नका काय संस्कार देताय रे लेकरांना हा विनोद बाजूला ठेवा वयात आलंय तुमचं पोरगा 4 माणसात जेव्हा पिऊन पडता ना तुम्ही जेव्हा खांद्याला हात देतो ना तुमचा पोरगा आणि जेव्हा 4 माणसं त्याच्या समोर तुमचा अपमान करतात ना रडता येत नाही त्याला पण याचा अर्थ त्याला वाईट वाटत नाही असं नाही पोरगं जिवंतपणी म्हणतं जेव्हा त्याच्या बापाला त्याच्या देखत कोणीतरी बोलतं हे तुम्ही कशाला हाताला उडवून घेताय तुमच्या व्यसनामुळे तुम्ही तुमचा बाप पण हरवताय रे प्रतिष्ठा आहे तुमच्या घरात तुमची तुमचं लेकरू पांडुरंग समजतंय तुम्हाला तुमच्या व्यसना तुम्ही तुमच्या बायकोला त्याच्या डोळ्या देखत मारताय त्याच्या आईला तो काय तुम्हाला देव मानणार आहे देव असली कामं करतो का आणि पुन्हा म्हणता लेकरांना मला सांभाळलं नाही अरे तुझं वागणं बघ ना तू काय केलं लेकरांसाठी आणि तुमच्या भांडणात आहे ना तुमचं काहीच जात नाही तुमची अर्धी लाकडं मसनात गेल्यात काय राहिलं तुमचं सगळं बघितलंय तुम्ही तुमच्या भांडणात तुमचं काहीच जात नाही नवरा बायकोच्या भांडणात जर वाईट कोणाचं होत असेल तर ते फक्त घरातल्या लेकरांचं त्यांच्या डोक्यावर परिणाम पडतो बाकी कोणाचं काहीच जात नाही कशाला असल्या भानगडीत पडताय घ्या ना ज्ञानेश्वरी हातात घ्या गाता हातात अरे ज्ञानेश्वरी सारखी श्रीमंती नाही गळ्यातल्या तुळशीच्या माळेसारखं वैभव नाही कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही दारातल्या तुळशीसारखं सांत्वन नाही आणि पांडुरंगावर ठेवलेल्या विश्वासासारखा आयुष्यात दुसरा आनंदच नाही या गोष्टी स्वीकारा ना सगळ्यात मोठी श्रीमंती हातात ज्ञानेश्वरी सगळ्यात मोठं वैभव गळ्यात माळ सगळ्यात मोठा स्वाभिमान कपाळाला गंध सगळ्यात मोठी सात्विकता दारात तुळस आणि सगळ्यात मोठा आनंद
पांडुरंग मायबाप. काय पाहिजे आयुष्यातच? घालोनी या भार राहिलो निश्चिंती निर्विले संती विठू मास. तो राहतो अजून काय पाहिजे? कशाला नाही त्या भानगडीत पडताय? या दुनियाच्या नादी लागू नका. की लोक सुखालाही नाही तर दुखालाही नाही तर. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबो यानं बरी केली. अरे करू काय? आता मधला कलर सगळ्यांनाच कुठून आणायचा आम्ही? अवघड आहे लोकांचं. लोक जगूही देत नाहीत आणि मरूही देत नाहीत. मला विचारा ना, शांत कीर्तन केलं तरी म्हणतात नेमळं आठवतं काय काळा नव्हती उभं राहिलं गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात येत काय नव्हतं येड्याला, नाचू नाचू जिरीवलं. अरे करू काय? कसं बरे जगू देत जर समाजाचा विचारच नाही करायचा. बघा अनंत वाचाळ बरळती कैसे निगोपाळ पारे हरी. आम्ही फक्त देव माझा मी देवाचा हेच डोक्यात ठेवायचं. कर ना विचार. ह्या मनाला स्थिर करायची ताकद जर त्या भगवंतात आहे, अहो त्याला पाहिलं दिसतं देवा. तर देवासारखं कोण गोड आहे? आवडे हे रूप गोजी रे सगुण पाहता लोचन. पाहिलं देवा तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली, आपोआप माझं मन तुझं झालं. तुझ्यासारखं देखणं कोण आहे सांग ना? कसंही गोड आहेस रे तू. तेरा रविंदे मुखाय रविंदे विनिवेश वटस पत्र संचल पुटेश म्हणे वाच्यात्रनी जयाच्या भज देवाची या वाहनी ते शरीर जाती क्षणी देवाचे झाले. ज्याच्या मनात आणि मुखात भगवंत आहे ते शरीर राहात. देव पहावया गेलो तेथे देवची होणे ठेट. माणसं म्हणतात देवाचं नाव काय देतं? 24 वर्षाची पोरगी मी एका पायावर भरून तपश्चर्या केली असेल का वनात जाऊ? फक्त ज्ञानोबरायांच्या समाधीवर मस्तक ठेवला. फक्त माऊलींना माय मांडलं, पांडुरंगाला बाप मांडलं, गणराया चरणावर मस्तक ठेवलं. आम्ही फक्त भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं. देवानं इतकं मोठं केलं. आज अख्खा महाराष्ट्र पात्रता नसताना आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. असं काय कर? गळ्यातली माळ कपाळाचा गंध जर माणसाला देव करत असेल तर काय हरकत आहे गळ्यात माळ आणि कपाळाला गंध लावायला? खूप ताकद आहे या माळेत, खूप. घालून बघ. ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याणच फक्त माऊलींना कळू द्या. लेकरू माझं खूप ताकद आहे या ज्ञानेश्वरी, खूप ताकद आहे या गाथ्यात, खूप ताकद आहे या मंडपात. अनुभवा फक्त. तेव्हा मी उभा राहिलो, तुझ्या दारी आलो, मी सावध झालो. इतका सावध झालो की मला कळलं हे शरीर नाशिवंत आहे, आत्मान परमात्म्याचं मिलन खरं आहे. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर आहे. तुझ्या दारी आलो देवा, हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहेस. तू कोणच कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी तुझा आहे एवढंच खरं आहे, बाकी मी काहीच नाही आहे माझं. मेरा पकी कृपा सबका करते हो तुम कन्हैया, मेरा नाम मेरा गणपति कृपा सबका. कोणीतरी विषय खायची पंचायत होती, आज काय खावं कळत नाही. माणसं विचारत नव्हती, आज मागं पुढं फिरतात. कस काय? पतवार की नाही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, करता नहीं हूँ कुछ भी फिर भी नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से ये काम हो रहा है. मी काहीच करत नाही. समाजानं किती त्रास द्यावा, स्वैराधारांनी किती पाय खेचावे, लोकांनी माझ्या अपयशाची नजर रोखून वाट बघावी आणि भगवंतानं माझ्या मस्तकावर हात ठेवावा. प्रत्येकाच्या डोळ्यात देखत अपयशाला यश करायची ताकद माझ्या मनगटात येईल. फक्त भगवंतानं माझ्या मस्तकावर हात ठेवावा, मला उभा करावा. मी सावध होईल.
तो कधी करेन जेव्हा तुम्ही भजन कराल, जेव्हा तुम्ही मायबाप म्हणाल देवाला. करायचं भजन देवाने संभाळावं असं वाटतं ना, दोन्ही हात वर करा, मोकळे व्हा. हात वर करायचं म्हणजे देवा मी मोकळा आहे, मला काही बंधन नाहीये तुझं भजन करायला. दोन्ही प्रेमाने प्रेमाने प्रेमाने. पार्वतीच्या नंदना मोरया गजानना